हॅलो एव्हरीवन, टार्गेट सीईटी 2026 दिल्ली सीईटी विथ नंदू सर मॅथमॅटिक्स या सिरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे। माझं नाव नंदकिशोर रुखमा गजानन ठोकणे, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स। तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे समोरचे क्वेश्चन पाहणार आहोत। आतापर्यंत आपले 6 लेक्चर झाले पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे। त्याच्यामध्ये आपण बेसिक कन्सेप्ट प्लस फुल कन्सेप्ट प्लस शॉर्टकट्स पाहिले, त्यानंतर काही क्वेश्चन्स पाहिले, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहिले। आता आणखीन समोरचे क्वेश्चन पाहणार आहोत। टोटल नंबर्स ऑफ 100 क्वेश्चन आपल्याला खतम करायचे आहेत। तर वर्ड्स विच मोटिवेट यू मध्ये काय आहे की बुवा तुमच्या उंचीचा ठराविक स्तर तुमचा परिश्रम ठरवतो, म्हणजे जेवढं जास्त तुमची मेहनत असेल तेवढंच तुमचं यश मोठंच राहील, हे या वाक्याचं म्हणणं आहे। ओके, चलो सस्ता मोटिवेशन खतम। चलो ऍक्च्युअल क्वेश्चन वरती येऊ आपण। काय झालं होतं, कालचा एक जो व्हिडिओ आपण अपलोड केला, नाही काल नाही केला, काल तर दसरा होता ना, काल काही केला नाही बुवा, दसऱ्याच्या फक्त शुभेच्छा दिल्या आपण ना। त्याच्या आधीच्या दिवशी जो एक आपण व्हिडिओ अपलोड केला त्या दिवशी माझी तब्येत व्यवस्थित नव्हती, दाखवलं इकडे तुम्हाला, असं इनहेलर ओढून राहिलो होतो, त्या गोष्टी चालू होत्या। तर त्याच्यामध्ये काय झालं होतं, आपण पहिला क्वेश्चन जो सॉल्व्ह केला, क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व्ह केला, क्वेश्चन आपला चुकला नाही, 1% बी क्वेश्चन आपला चुकला नाही। त्याच्यामध्ये काय झालं, फक्त जे आपलं आन्सर असते, जे आपलं ऑप्शन असते ते सिलेक्ट करताना माझ्याच्यानं चुकलं। इथं सिलेक्ट करताना आन्सर आला, आपलं क्वेश्चन व्यवस्थित आला, आपलं ऑप्शन सिलेक्ट करताना चुकलं, फक्त तेवढं लक्ष ठेवू जावं। ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन वरती, नेक्स्ट याच्यावरती जाऊ। हा 19 नंबरचा क्वेश्चन मी तुम्हाला सांगितला होता करायला, पण क्लासवरची मुलं म्हणत होते की बुवा सर आला नाही, जमला नाही। ओके, डोंट फिअर व्हेन नंदू सर इज हिअर। काय म्हणते 19 नंबरचा क्वेश्चन म्हणते, द जॉइंट इक्वेशन ऑफ द लाइन्स पासिंग थ्रू द ओरिजिन अँड मेकिंग अन इक्विलॅटरल ट्रायंगल विथ द लाईन x इक्वल टू 3। म्हणजे काय, तर दोन लाईन्स आहेत। आता लाईनचं जॉईंट इक्वेशन असते, समजा दोन पेअर ऑफ लाईन आहेत, तर ते ओरिजिन मधून चालल्या आणि काय म्हणते इक्विलॅटरल ट्रायंगल बनवते, कशासोबत, तर x इक्वल टू 3, म्हणजे x ऍक्सिस वरती 3 युनिटले आपल्याला एक हे बनते। तर आपण काय करू, सगळ्यात पहिले तर डायग्राम ड्रॉ करून घेऊ। डायग्राम इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये। पहा, जर समजा आपण म्हटलं की बुवा डायग्राम आपल्याला ड्रॉ करायचे, तर मी काय करू शकतो, हे घेतला आपण, पहा हा घेतला मी एक वाय ऍक्सिस, हा घेतला एक्स ऍक्सिस, दोन लाईन्स, एक लाईन अशी आणि एक लाईन अशी चालल्या ओरिजिन मधून। समजा इथं 0 आहे, इथं 1 असेल, इथं 2 असेल, इथं 3 असेल, या 3 पासून एक लाईन ड्रॉ केली, तर काय म्हणते, हा एक इक्विलॅटरल ट्रायंगल बनला। इक्विलॅटरल ट्रायंगल कसा बनला, तर पहा हा आहे 60, हा पण आहे 60 आणि हा पण आहे 60। इक्विलॅटरल ट्रायंगलची डेफिनेशनच आहे की बुवा ऑल अँगल विल बी इक्वल अँड ऑल साइड विल बी सेम, असं म्हणू शकतो आपण। त्यानंतर काय म्हणते, इक्विलॅटरल ट्रायंगल तर बनला। आता द जॉइंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ द पासिंग थ्रू द ओरिजिन अँड मेकिंग द इक्विलॅटरल। ओके, ठीक आहे, जॉइंट इक्वेशन आपल्याला याचं काढायचं आहे। जॉइंट इक्वेशन काढायचं आहे, तर दोन लाईन आहेत आपल्याकडे, पहा एक झाली हे लाईन आणि एक झाली हे लाईन, अशा दोन लाईन्स आहेत। आता जर आपण अँगल मेजरमेंट केलं, तर अँगल मेजरमेंट कसं करत असतात तुम्ही तिकडून सांगा, मी डबल सांगतो। पहा, अँगल मेजरमेंट कसं करत असतात, तर पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आपण अँगल मेजर करतो, है ना। तर मग आता जर आपण पाहिलं तर हा 60चा अँगल आहे, पण हा 60चा जो अँगल आहे, पहा अशी आपल्याकडे हे आहे, एक इक्वेशन आहे, हे असं आहे, हा एक अँगल आहे, हा जो 60चा टोटल अँगल आहे, ह्याला मधात काय झालं, तर बायसेक्ट झाला, है ना, तो मधात कट केला गेला। तर मधात कट केला गेला, तर हा बनला 30चा आणि हा पण बनला आपल्याकडे 30चा, दोन 30चे अँगल बनले। पहा, हा एक 30चा, हा एक 30चा। जर मी अँगल मेजरमेंट सुरू केलं, पहा कुठला पेन देशील रे बाबा, हा दिसते का काय म्हणून, पहा इथून पासून इथपर्यंत जर गेलो, तर हा बनला कितीचा, 30चा, हा एकदम लाईट आहे, थांबा एक मिनिट, काय हा दिवशी मला वाटते, पहा हा इथून पासून इथपर्यंत बनला 30चा, इथून पासून इथपर्यंत बनला 30चा पहिल्या लाईन पर्यंत। आणि दुसरा जर अँगल मेजर करायचा म्हटला, तर इथून पासून हा असा इथपर्यंत, मग हा 30चा, हा टोटल 300 किती होते, 360 होते। 360 मधून जर 30 मायनस केले, तर हा बनते 330, कितीचा बनते, तर 330चा अँगल। मग आपल्याकडे दोन हे आहेत अँगल्स आहेत, एक काय, थांबा एक मिनिट, काय ओके, पहा एक आहे 30चा, एक आहे 330चा, बस आता आपल्याला फक्त इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे, बाकी काहीच नाही, एकदम सोपी आहे। मग आपण काय घेऊ शकतो, सगळ्यात पहिले तर m1 m2 च्या व्हॅल्यूज काढू शकतो, स्लोप काढू शकतो। देअरफॉर आपण इथे घेतला, देअरफॉर m1 इज इक्वल्स टू tan 30 आणि m2 इज इक्वल्स टू tan 330। आता tan 30 ची व्हॅल्यू किती असते, 1/√3, m1 निघाला आपला 1/√3। आता m2, आता आपल्याकडे tan 330 ची व्हॅल्यू नाही आहे, मग आपण याला असं लिहू शकतो, tan जसाचा तसा याला लिहू शकतो 2π - 30। 2π म्हणजे 360 मधून 30 गेले तर 330 राहतात। आणि आपल्याला माहिती आहे, जर π/2 च्या पट्ट्यात असलं तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होते, मग काही असो ते π/2, 3π/2, 5π/2, 7π/2, 11π/2 काही असो, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होते। आणि पायच्या पट्ट्यात असलं, म्हणजे पाय, 2π, 3π, 4π, 5π, 6π याच्या पट्ट्यात असलं, तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होत नाही, फक्त चेंज होते तर साइन, आणि ते बिन क्वाड्रंट नुसार।
तर मग पहा, तर 2π - 30 टॅन जसाचा तसा, ट्रिग्नोमेट्री फंक्शन जसं तसा, अँगल जसाचा तसा, किती नंबरच्या क्वाड्रंट मधला फॉर्म्युला? चौथ्या नंबरच्या. चौथ्यामध्ये टॅन असते निगेटिव्ह, मायनस टॅन 30 तर -1/√3 हा भेटला आपल्याला m2. पहा, दोन आपल्याकडे स्लोप भेटले आणि काय म्हणते की बॉ लाईन विल बी पासिंग थ्रू द ओरिजिन. लाईन कशातून चालल्या? तर ओरिजिन मधून चालल्या. तर वेन द लाईन विल बी पासिंग थ्रू द ओरिजिन देन द इक्वेशन ऑफ द लाईन विल बी y = mx, है ना. तर मग y = mx, मग y = m1x and y = m2x असे आपल्याकडे दोन इक्वेशन बनले. आता y = m1 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 1/√3, 1/√3x जसा तसा, y = -1/√3x जसाचा तसा. आता करा, इथं काय येईल? √3 × y = x, √3 × y = -x. ओके. पहा, आता काय, तर x पॉझिटिव्ह पाहिजेत, हा तिकडे शिफ्ट करा. इथे x निगेटिव्ह आहे, हा x इकडे शिफ्ट करा. म्हणजे एक इक्वेशन भेटेन आपल्याकडे x - √3 × y = 0 आणि x प्लस √3 × y = 0. पहा, एक इक्वेशन हे भेटलं आपल्याकडे, एक इक्वेशन हे भेटलं. आता हे दोन इक्वेशन भेटले, याचा आपल्याला कंबाईन इक्वेशन काढायचं आहे, जॉईंट इक्वेशन काढायचं आहे. तर मग कसं करसान? मग तुम्ही करसान सर, बरोबर आहे ना, काय करसान? जसं दोन आपल्याकडे ब्रॅकेट्स आहेत, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन घेऊ. मग काय करसान? पहिल्या टर्मनं पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू सर, मग नंतर दुसऱ्या टर्मनं विथ साइन होल ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू सर, मग ब्रॅकेट खेळू मग सर, मग मजा येईल, मग आपल्याकडे आन्सर येईल क्वेश्चनचं. तसे धंदे करू नका, हे पाप करू नका. सरळ पहा, a - b आणि a + b दिसते. आता a - b a + b आपल्याकडे फॉर्म्युला आहे, इन ब्रॅकेट a - b मल्टिप्लाइड बाय इन ब्रॅकेट a + b = a² - b², म्हणजे a² म्हणजे इथे येणार x². आता x² वाले ऑप्शन किती आहेत ते पहा. x² वाला पहा, 1 आणि 2च ऑप्शन आहे, म्हणजे हे दोन कटले. पहा, नुसता x² वाला पहा, हे दोन कटले. सक्सेस रेट विल बी 50%. मग पहा, पुढे मायनस साइन जशीची तशी, दोघांत बी सबस्ट्रॅक्शन आहे. पहा, √3 × y. आता इथं काय येईल? √3 × y याचा होल स्क्वेअर. मग इथं स्क्वेअर रूट कॅन्सल, इथं राहील 3 y² y² = 0 म्हणजे पहा, x² - 3y² = 0. ऑप्शन नंबर डी मारा आणि समोर चला. कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन होता, फक्त लक्ष द्या काय झालं तर. एक मिनिट, ठीक आहे, पूर्ण स्क्रीन मध्ये दिसते, काही वांधा नाही. ओके, चलो. 19 नंबरचा क्वेश्चन होता, कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे, एकदम व्यवस्थित केलं आपण ना, तुम्ही एकदम व्यवस्थित करा. 20 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते? द स्लोप ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन. द स्लोप ऑफ द लाईन्स रिप्रेझेंट बाय द इक्वेशन 4x² - 6xy + y² = 0. आपल्याला स्लोप्स काढायचे आहेत. आपल्याला काय काढायचे आहेत? तर स्लोप्स काढायचे आहेत. काहीच वांधा नाही, स्लोप काढायचे आहेत ना, आपण काढू शकतो. पहा, सगळ्यात पहिले जर आपण इथं घेतलं असं, तर आपल्याकडे इक्वेशन आहे 4x² - 6xy, 4x² - 6x × y + y² = 0. हे आपल्याकडे एक इक्वेशन आहे. तर मग स्लोप काढायचे आहेत. तर एक काम करू शकतो आपण, याला ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये कन्वर्ट करू शकतो. आता ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर काय करतो आपण? x² ने डिवाइड करतो. मग सगळ्या इक्वेशनला जर x² ने डिवाइड केलं तर इथं काय येईल पहा, इथे येणार 4x² खाली येणार x² - 6x × y खाली येणार x² + y² खाली येणार x² = 0. ओके, हा x² कॅन्सल, इथला स्क्वेअर, इथला x कॅन्सल, इथं y/x जसा तसा. इथे येणार 4 - 6y/x प्लस y/x y/x होल स्क्वेअर = 0. आणि हा जो y/x आहे याला रिप्लेस करू शकतो आपण m न. कशावरून सर? हवेत गोळीबार करायचा काय? कधीच हवेत गोळीबार करायचा नाही. कशावरून करू शकतो? देअरफॉर द इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन y = असते mx. मग हा x इकडे कशाचा? मल्टिप्लिकेशनचा, इकडे जर डिवायडेशन मध्ये, म्हणजे y/x = m. मग जो y/x आहे तो m ने रिप्लेस केला तर 4 - 6m + m² = 0. हे बनलं आपल्याकडे इक्वेशन. याला जर आपण व्यवस्थित लिहिलं, स्क्वेअर वाली टर्म समोर लिहितो आणि ही टर्म मागे लिहितो, तर मग काय येणार पहा, इथे येणार m² - 6m + 4 = 0. हे बनलं आपल्याकडे एक इक्वेशन. आता जर आपण एकदम बारीक पाहिलं तर हे दिसते आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसते तर मग क्वाड्रॅटिक इक्वेशनचं आपल्याला सॉल्व्ह करता येते. जर रूट पडत असतील तर रूट पाडा, किंवा जर रूट पडत नसतील, म्हणजे त्याचे जर फॅक्टर पडत नसतील तर बाय द फॉर्म्युला मेथडनं जाऊ. तर मग 4 × 1 = 4. ओके, याचे फॅक्टर पडत नाही, कारण की 4 × 1 = 4 होते, 4 4 × 1 = 4 होते, 2 × 2 = 4 होते, 2 × 2 = 6 होत नाहीत, किंवा 2 - 2 = 6 होत नाहीत. काहीच याच्यामध्ये काहीच खतोडा होत नाही. याच्यामध्ये करा लागते, तर आपल्याला सॉल्व्ह करावं लागते बाय द फॉर्म्युला मेथडनं. देअरफॉर कम्पेअर जर केलं आपण त्याला कशासोबत? कम्पेअर विथ. तुम्ही पहा, तुम्हाला समजासाठी घेऊन राहिलो फक्त काय, कम्पेअर विथ. कशासोबत केलं आपण कम्पेअर? ax² + bx + c = 0. तर a ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 1, b ची व्हॅल्यू आहे -6 आणि c ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 4. बाय द फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथड मध्ये
आपण त्यात पुट करू शकतो. मग फॉर्म्युला काय आपल्याकडे पहा, इथं m ची व्हॅल्यू काढायची आहे. कशाची? m ची. द स्लोप्स ऑफ द लाईन, स्लोप्स काढायच्या. देअरफॉर m इज इक्वल्स टू -b प्लस मायनस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. -b पहा, मायनस साईन जशी जशी b ची व्हॅल्यू आहे -6, इथं -6 प्लस मायनस b स्क्वेअर. पहा आता b म्हणजे -6, मायनसचा स्क्वेअर कधी काय तर पॉझिटिव्ह, -6 चा स्क्वेअर 36 मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू 4ac, a ची व्हॅल्यू 1, c ची व्हॅल्यू 4 इंटू 4 अपॉन 2a, 2 मल्टिप्लाइड बाय 1 विल बी 2, नेगेटिव्ह नेगेटिव्ह पॉझिटिव्ह 6 प्लस मायनस जसाचा तसा 36 मायनस 16 अपॉन खाली 2 जसाचा तसा. ओके, 6 प्लस मायनस अंडर रूट ऑफ 36 मायनस 16 किती राहते तर 20 राहते. 20 ले कसं लिहू शकतो, इथं 20 राहते अपॉन 2 जसा तसा 6 प्लस मायनस 5 20 5 मल्टिप्लाइड बाय 4 लिहू शकतो अपॉन 2 जसा तसा. पहा या 4चा स्क्वेअर रूट निघते, हा जर बाहेर काढला तर या 4चा होते 2, आतमध्ये अंडर रूट 5 जसाचा तसा. 6 प्लस मायनस 2 अंडर रूट ऑफ 5 अपॉन 2 जसाचा तसा इज इक्वल टू, पहा याच्यामधून 2 कॉमन निघते. पहा 2 इथून निघते आणि 2च्या पाड्या 6 येतात, 6 मधून 2 कॉमन निघते. देअरफॉर तर हे पहा इकडे दाखवतो काय, पेन चेंज करतो, 1 मिनिट थांबा. काय दिसते की नाही, दिसते की नाही, दिसते की नाही, इकडे दाखवतो बा, त्यापेक्षा इकडे बा इज इक्वल टू, हे इथं आन्सर. थांबा 1 मिनिट, पेन चेंज करतो. अरे काय लावलं हे. ओके पहा इज इक्वल्स टू 6, इथून जर 2 बाहेर काढला तर आतमध्ये राहील 3 प्लस मायनस अंडर रूट ऑफ 5 अपॉन 2 जसाचा तसा. हा 2 कॅन्सल, 3 प्लस मायनस अंडर रूट ऑफ 5 आपलं ऑप्शन, म्हणजे 3 प्लस अंडर रूट ऑफ 5 और 3 मायनस अंडर रूट ऑफ 5 हे आपलं ऑप्शन असायला पाहिजे. बरोबर दिसते का कुठेतरी, 3 प्लस अंडर रूट ऑफ 5, 3 मायनस अंडर रूट ऑफ 5 बी नंबरचं ऑप्शन आहे आपलं. पटकन मारा आणि समोर चला. एकदम सोपी क्वेश्चन आहे, फक्त काय तर थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करावं लागते. पहा तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करा. आपण जे बॅच घेणार आहोत सीईटीची है ना, क्रॅश कोर्स, त्याच्यामध्ये एवढे फाडू तुम्हाला हे सांगतो, याच्यामध्ये शॉर्टकट किंवा हे कसं सॉल्व्ह करायचं, ते कसं सॉल्व्ह करायचं, एकदम जबरदस्त. पण सध्यापासून कसं आहे, ते म्हणतात ना की बुवा जेवायला बसलो आपण की आधी गोड नसतात खात, आधी जर गोड खाल्लं तर काय होते, भाजी तिखट लागते. म्हणून सध्या पहिले आपण तिखट खाऊन घेऊ, नंतर आरामात गोड खाऊ. चला पुढे. ओके, 20 नंबरचा क्वेश्चन आहे. द जॉईंट इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. जॉईंट इक्वेशन म्हणजे जॉईंट इक्वेशन काढायचं आपल्याला. ओके ठीक आहे. अँड हॅव्हिंग द स्लोप्स, आपल्याकडे स्लोप आहेत. पहा हा एक स्लोप आहे, हा एक स्लोप आहे. ओके, 2 स्लोप आहेत आपल्याकडे. तर मी काय म्हणतो, याला m1 म्हणतो, याला m2 म्हणतो. पहा थोडंसं सॉल्व्ह करताना व्यवस्थित सॉल्व्ह करू आपण. देअरफॉर आपल्याकडे 2 स्लोप आहेत. m1 इज इक्वल्स टू आहे आपल्याकडे 2 प्लस अंडर रूट ऑफ 3 आणि m2 आहे आपल्याकडे 2 मायनस अंडर रूट ऑफ 3 हे आहेत आपल्याकडे. आपल्याला काढायचं काय तर जॉईंट इक्वेशन काढायचं आहे. जॉईंट इक्वेशन पासिंग थ्रू द ओरिजिन हॅव्हिंग द स्लोप. ओके ठीक आहे, चालते. मग वेन द लाईन विल बी पासिंग थ्रू द ओरिजिन देन द इक्वेशन ऑफ द लाईन असते y इज इक्वल टू mx. काय असते, y इज इक्वल टू mx. मग इथं घेऊ शकतो y इज इक्वल्स टू m1x अँड y इज इक्वल्स टू m2x. ओके, याला ट्रान्सफर केलं तर इथं येणार m1x मायनस y इज इक्वल टू 0, इथे येणार m2x मायनस y इज इक्वल टू 0. हा बेसमध्ये असते. हे झालं एक u, हे झालं v, हे झालं u, हे झालं v, u मल्टिप्लाइड बाय v इज इक्वल टू 0. हे झालं याचं जॉईंट इक्वेशन. करायचं जॉईंट इक्वेशन, कंबाईन इक्वेशन. आता पहा एक हे डायरेक्ट सिंपल आहे भाऊ. कसं असते पहा, m1 मल्टिप्लाइड बाय m2 x स्क्वेअर, त्यानंतर मायनस m1 प्लस m2 इंटू x इंटू वाय प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 0 असं असते. पण तरी आपण इकडे सॉल्व्ह करू. पहा m1 x मल्टिप्लाइड बाय m2 x, इथं काय येईल m1 मल्टिप्लाइड बाय m2 x स्क्वेअर जसाचा तसा. मग पहा हा m1 x मल्टिप्लाइड बाय y, इथं काय येईल मायनस m1 x इंटू वाय, त्यानंतर पहा हा मायनस वाय मल्टिप्लाइड बाय m2 x मायनस m2 x इंटू वाय, त्यानंतर नेगेटिव्ह विल बी पॉझिटिव्ह, इथे येणार y स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके चलो पुढे पहा. आता हा m1 m2 x स्क्वेअर जसा तसा, याच्यामधून निगेटिव्ह साईन काढली कॉमन, आतमध्ये राहील. पहा याच्यामधून निगेटिव्ह साईन बाहेर काढली आणि x इंटू वाय बाहेर काढू शकतो. तर इथं राहील m1 प्लस m2, इथं राहील x इंटू वाय प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे बनलं आपलं इक्वेशन. आता आपल्याला काय काढायचं आहे, प्रोडक्ट ऑफ द स्लोप अँड सम ऑफ द स्लोप. ह्या गोष्टी करायच्या. तर प्रोडक्ट ऑफ स्लोप आणि सम ऑफ स्लोप आपण इथंच काढून घेऊ. पहा आता इथं प्रोडक्ट ऑफ द स्लोप m1 मल्टिप्लाइड बाय m1 मल्टिप्लाइड बाय m2 इज इक्वल टू, आता m1 ची व्हॅल्यू किती आहे, 2 प्लस अंडर रूट 3 मल्टिप्लाइड बाय 2 मायनस अंडर रूट 3. तर पहा a प्लस बी, a मायनस बी, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, a स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर 4 मायनस बी स्क्वेअर म्हणजे अंडर रूट 3 चा स्क्वेअर 3, 4 मायनस 3 विल बी 1.
m1 मल्टिप्लाइड बाय m2 विल बी काय आला आपल्याकडे 1 आला. म्हणजे इथं काय राहणार फक्त x2 वाले ऑप्शन किती आहेत? x2 वाले सर दोनच ऑप्शन आहेत, दोन ऑप्शन आपले कटले, डी कटला, सी ए कटला, म्हणजे सक्सेस रेट विल बी 50%. आता मग समोर काय तर m1 प्लस m2. आता दोघांची ऍडिशन करा, पहा m1 प्लस m2 इज इक्वल टू, आता m1 आहे आपल्याकडे 2 प्लस √3 प्लस 2 मायनस √3. ओके, हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह कॅन्सल, 2 2 किती झाले 4, 2 2 किती झाले 4, मायनस 4x इंटू वाय प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 0. याच्यामध्ये कुठला आहे पहा, सी नंबरचा ऑप्शन नंबर सी निपटलं. काय केलं आपण ना, आपण केलं सम ऑफ द स्लोप अँड प्रोडक्ट ऑफ द स्लोप. सम ऑफ द स्लोप आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप वाले क्वेश्चन्स आपण केले आहेत. जर केले नसतील तर आपल्या युट्यूब चॅनलला तर सध्या अवेलेबल नाही आहे भाऊ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. जर तुम्हाला येत नसेल तर मग आपण अवेलेबल करून देऊ शकतो, काही लोड नाही आहे. पण सध्या कामाचा लोड एवढा झालाय की सध्या तरी होणार नाही असं मला वाटते. तर हा क्वेश्चन एकदम व्यवस्थित करसाल फक्त. ओके चला, द ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ द लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन. ऑक्झिलरी इक्वेशन काढ लागते. ऑक्झिलरी इक्वेशन सगळ्याला येते कसं असते तर, द ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन अँड हॅव्हिंग द स्लोप्स. पहा आपल्याकडे स्लोप्स आहेत, एक आहे हा स्लोप, एक आहे हा स्लोप. याला म्हणू शकतो आपण m1, याला म्हणू शकतो आपण m2. हे दोन स्लोप आहेत आपल्याकडे. ओके, तर मग इथं आपण सम ऑफ स्लोप आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप काढून घेऊ, कारण की मागच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला सम ऑफ स्लोप आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप लागले होते. सम ऑफ स्लोप म्हणजे m1 प्लस m2. पहा m1 प्लस m2 इज इक्वल टू सम ऑफ स्लोप काही 1 प्लस √3 प्लस 1 मायनस √3. निगेटिव्ह कॅन्सल, 1 प्लस 1 विल बी 2. हा झाला सम ऑफ स्लोप. आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप m1 मल्टिप्लाइड बाय m2 इज इक्वल टू 1 प्लस √3 मल्टिप्लाइड बाय 1 मायनस √3. 1 मायनस √3 इज इक्वल टू 1 मायनस साइन जशीची तशी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे इथं 1 मायनस 3 विल बी किती येणार -2. इथे किती येणार तर -2. सम ऑफ स्लोप घेतला, प्रोडक्ट ऑफ द स्लोप घेतला. ओके, तर 2 वाले ऑप्शन किती आहेत तर एकच. आम्हाला वाटतं हे आन्सर असेल, बहुतेक हे आन्सर असायला पाहिजेत, पण पाहू आपण काय येणार आहे. तर मग आता काय म्हणते, पहा ऑक्झिलरी इक्वेशन काढायचं आहे. तर देअरफॉर द ऑक्झिलरी इक्वेशन असते m मायनस m1 मल्टिप्लाइड बाय m मायनस m2 इज इक्वल टू 0. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर घेतलं तर m मल्टिप्लाइड बाय m स्क्वेअर. ओके, त्यानंतर m मल्टिप्लाइड मग इथे घेईन m2 इंटू m, याला मल्टिप्लाय केलं मायनस m इंटू m1 आणि मायनस मायनस प्लस m1 इंटू m2 इज इक्वल टू 0. ओके, हा m स्क्वेअर जसा तसा मायनस, याच्यामधून काय कॉमन निघते, निगेटिव्ह साईन काढली. इथं m2 प्लस m1 आणि m काढला बाहेर प्लस m1 इंटू m2 इज इक्वल टू 0. हे समजलं काय झालं तर पहा, याच्यातून इथून पासून इथपर्यंत जर पाहिलं तर निगेटिव्ह साईन बाहेर काढली, इथून m बाहेर काढला तर आतमध्ये राहते m2 प्लस m1. आता m2 प्लस m1 लेच आपण m1 प्लस m2 लिहू शकतो. m1 प्लस m2 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 2 आहे. मग इथे येणार m स्क्वेअर मायनस 2m प्लस m1 इंटू m2 आपल्याकडे -2. इथे येणार -2 इज इक्वल टू 0. म्हणजे इक्वेशन काय बनलं आपल्याकडे पहा, m स्क्वेअर मायनस 2m. देअरफॉर इक्वेशन बनलं m स्क्वेअर मायनस 2m मायनस 2 इज इक्वल टू 0. m स्क्वेअर मायनस 2m मायनस 2 इज इक्वल टू 0. ऑप्शन नंबर किती तर ऑप्शन नंबर डी. ओके, हे बनलं तुमचं काय तर ऑक्झिलरी इक्वेशन. क्वेश्चन नंबर 22. ओके, 23 नंबरचा क्वेश्चन. द कंबाइंड इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ द लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन मधून चालले आहे. अँड एच ऑफ मेक अँड अँगल 30 विथ द एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस सोबत काय म्हणते, प्रत्येक अँगल कितीचा बनून राहिला तर 30चा बनून राहिला. कंबाइंड इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. मी 1 मिनिट देतो, सॉल्व्ह करा. तिथपर्यंत मी पाणी पिऊन येतो. ओके चलो, तर क्वेश्चन आहे आपल्याकडे द कंबाइंड इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ द लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन अँड इच ऑफ द मेकिंग द अँगल 30 डिग्री विथ द एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस सोबत 30 डिग्रीचा अँगल बनवून झाला. म्हणजे इक्वेशन कसं बनेल पहा, हा झाला आपला एक एक्स ऍक्सिस, हा आपला एक्स ऍक्सिस, हा आपल्याकडे वाय ऍक्सिस. तर एक बनला इथं 30चा आणि एक बनला इथं 30चा. 30चा म्हणजे हा होईल 30चा आणि हा होणार 330चा. ओके, म्हणजे 30चा. हा क्वेश्चन आपण आधीच केलाय. काय म्हणते, एक्स ऍक्सिस सोबत 30चा अँगल बनवून झाला भाऊ. एक्स ऍक्सिस सोबत 30चा अँगल बनते तर m1 येणार 30, m2 येणार 330. आपण त्याला सॉल्व्ह केलं तर टॅन ऑफ
2 पाय मायनस 30 केलं होतं, 2 पाय मायनस 30 केलं तर मायनस टॅन 30 आलं. ह्या गोष्टी आपण पहिले सॉल्व्ह केलेल्या आहेत, हे हा क्वेश्चन कसा आहे तर हा क्वेश्चन आणि हा क्वेश्चन सेम आहे. पहा कुठला वाला, हा क्वेश्चन 64. ओके ठीक आहे. 19 नंबरचा क्वेश्चन सेम आहे ना भाऊ. पहा ना, इथं 30चा अँगल बनते, इथं 30चा अँगल बनते, एक्स ऍक्सिस सोबत 30चा अँगल बनून राहिला तर हा 30चा आणि हा पुरा काउंट केला तर 330चा. ओके, इथं थोडंसं चेंजेस करू आपण. मला वाटतं इथं प्रिंटिंग मिस्टेक असायलाच पाहिजे 100% किंवा टायपिंग मिस्टेक म्हणू शकतो आपण. तर इथं आपण वाय ऍक्सिस घेऊ, इथं क्वेश्चन मध्ये आपण घेऊ वाय ऍक्सिस. ओके चला 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 राईट. ओके, इथं एक्सच्या ऐवजी वाय घेऊ आपण. पहा इथं विथ वाय ऍक्सिस, इथं वाय ऍक्सिस घेऊन पाहू आपण, कारण की आपल्याकडे ऑप्शन वेगळे आहेत ना, ऑप्शन थोडेसे वेगळे आहेत तर आपण काढू शकतो, येऊ शकते, काही लोड नाही आहे. चला इथं आन्सर काय आलं होतं पाहू द्या. इथं आन्सर काय आलं होतं, इथं आलं होतं एक्स स्क्वेअर मायनस 3y². इथे 3y² मायनस x², x² मायनस 3y², 3x² मायनस y² हे आले पाहिजेत. ऑप्शन नंबर सी आले पाहिजेत असं मला वाटते. पाहू आपण. पहा वाय ऍक्सिस सोबत करायचं आहे. पहा हे आधीच घेतलंय भाऊ, शॉर्टकट मध्ये सांगून दिलाय मी ना, पण आता जाऊ द्या, शॉर्टकट केले असतील तुम्ही ना. पहा तर कंबाईन इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ द लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन मधून चालले, आपल्याला डायग्राम बनवायचे आहे. पासिंग थ्रू द ओरिजिन मधून चालले, एक ही अशी चालली, एक अशी चालली. ओके, अँड each of which make an angle 30 with a y axis. पहा मग इथं काय म्हणते, हा y ऍक्सिस आहे, हा झाला आपला y ऍक्सिस. इथे एक 30चा अँगल बनते, इथं बी एक 30चा अँगल बनते. मग आता आपल्याला काय असते, आपल्याला माहित आहे लहानपणापासून की बॉ अँगल मेजरमेंट कधी काय असते, पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस असते सर, कधी पण पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. मग आता इथून पासून इथपर्यंतचा अँगल कितीचा झाला, हा टोटल असते 90चा, 90 मधून 30 गेले किती राहिले तर 60, हा बनला 60चा, हे पहिली लाईन. आणि इथून पासून डबल इथपर्यंतचा अँगल, हे दुसरी लाईन. 60, 13, 30, 60, 16, 60, 120, म्हणजे दोन अँगल बनले आपल्याकडे. एक बनला 30चा, सॉरी एक बनला 60चा, एक बनला 120चा. बस आता सॉल्व्ह करायचंच काम आहे फक्त, बाकी काही नाही. ओके चलो, देअरफॉर इथं सॉल्व्ह करतो. पहा m1 इज इक्वल्स टू येणार आहे tan 60 इज इक्वल्स टू tan 60 ची व्हॅल्यू किती असते, tan 60 ची व्हॅल्यू असते आय होप नाही असतेच, √3 असते. किती असते, √3 असते. हा निघाला m1. आता m2 काढायचा आहे. m2 इज इक्वल्स टू इथे येणार tan 120 लिहू शकतो आपण, त्याची डायरेक्ट tan 120 लिहू शकतो आपण काय तर 180 मायनस 60 म्हणजे मायनस 60 येणार, डायरेक्ट निगेटिव्ह √3. tan 120 ची व्हॅल्यू असते निगेटिव्ह √3. भाऊ आता हे आपण आधी पण सॉल्व्ह केलं आहे. एक सांगतो, जर मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलं की बॉ tan ऑफ 330 मायनस 330 ची व्हॅल्यू काय येणार, तर सरळ काय असते, tan 330 लिहू शकतो आपण, tan 2 पाय मायनस 30 लिहू शकतो. म्हणजे त्याची व्हॅल्यू 30 ची आणि 330 ची व्हॅल्यू कशी राहते, सेम राहते. आणखीन आता आणखीन काय, तर tan 60 ची आणि tan 120 ची व्हॅल्यू सेम राहते, फक्त साइन चेंज राहते, बाकी काहीच लोड नाही आहे. आता इथं साइन चेंज झाली. ओके, दोन आले. देअरफॉर आपल्याकडे इक्वेशन ऑफ द लाईन पेन विल बी पासिंग थ्रू द ओरिजिन, देन काय असते, y इज इक्वल टू mx. काय असते तर y इज इक्वल टू mx. y इज इक्वल्स टू mx लिहू शकतो, y इज इक्वल्स टू m1x, अँड याला लिहू शकतो y इज इक्वल्स टू m2x. y इज इक्वल टू √3 इंटू x अँड y इज इक्वल्स टू मायनस √3 इंटू x. याला ट्रान्सफर करा, इथे येणार √3 मायनस y इज इक्वल टू 0, इथे येणार √3 प्लस y इज इक्वल टू 0. या दोघांचं कंबाईन इक्वेशन पहा. मी काय म्हटलं तुम्हाला, ऑप्शन नंबर काय येणार आहे, सी येणार आहे. पहा a² a मायनस b a प्लस b, a² मायनस b², इथे येणार 3x² मायनस y² इज इक्वल टू 0 है ना. याला शॉर्टकट बी, याचा शॉर्टकट बी आहे, कसं सॉल्व्ह करायचं है ना, ते जरासं सांभाळून ठेवलं आहे तुमच्यासाठी, टेन्शन नका घेऊ. डोंट फिअर. आता जर हे घेतलं तर त्या गोष्टीची मजा नाही राहणार आहे ना. ऑप्शन नंबर सी, तुम्हाला आधीच म्हटलं होतं ऑप्शन नंबर सी राहते. 23 नंबरचा क्वेश्चन झाला आपला. 24 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते, द जॉईंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ द लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन अँड विच आर परपेंडिक्युलर टू द लाईन्स ॲट अ गिवन बाय. भाऊ आता हा क्वेश्चन एकदम सोपी आणि एकदम चिल्लर क्वेश्चन, आपण असे म्हटलं चालते, एकदम सोपी आणि एकदम चिल्लर क्वेश्चन. या क्वेश्चन मध्ये करायचं काय, शॉर्टकट मध्ये मी सांगितलं होतं, काहीच नाही करायचं. इथं जो कॉन्स्टंट असेल, इथं याच्यासमोर जो कोएफिशियंट असेल त्याला एक्सचेंज करायचं, इथचा कोएफिशियंट इथं एक्सचेंज करायचा. ओके थांबा, पेन दुसरा वापरतो, आपल्याकडे काही घाटा नाही आहे पेनचा. ओके चलो, इथं जो कोएफिशियंट असेल विथ साइन इथं एक्सचेंज करायचा, इथला कोएफिशियंट विथ साइन इथं एक्सचेंज करायचा, आणि मधातलं जे असेल त्याला निगेटिव्ह करून टाकायचं. नाही पटलं, काहीच नाही, सिंपल आहे. मग काय म्हणते, जॉईंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ द लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन अँड विच आर परपेंडिक्युलर टू द लाईन्स ॲट अ गिवन बाय. मग आपल्याकडे आहे 3x²
प्लस एक्स इंटू वाय मायनस वाय स्क्वेअर इक्वल टू 0. इथचा कोइफिशियंट इथं, इथचा कोइफिशियंट इथं, इथं येणार मायनस एक्स स्क्वेअर, इथं -1 आहे, इथं पॉझिटिव्हचा निगेटिव्ह केला एक्स इंटू वाय हा प्लस 3y स्क्वेअर इक्वल टू 0. झालं काय? झालं नाही, कारण की एक्स स्क्वेअर वाली टर्म किंवा एक्स वाली टर्म कधीच निगेटिव्ह ठेवायची नाही. मग निगेटिव्ह साईन बाहेर काढा किंवा निगेटिव्हनं मल्टिप्लाय करा. मग निगेटिव्हनं जर मल्टिप्लाय केलं तर निगेटिव्हचे पॉझिटिव्ह, पॉझिटिव्हचे निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह साईन कॉमन काढली तरी तेच धंदे. निगेटिव्हचे पॉझिटिव्ह किंवा पॉझिटिव्हचे निगेटिव्ह. तुम्ही जेवण्या हाताने खा की डाव्या हाताने खा, जाणार कुठे आहे? इथं, निघणार कुठून आहे? बस झालं. चला मग इथं काय, तर इथे येणार एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू वाय मायनस 3y स्क्वेअर इक्वल टू 0. गजानन महाराज की जय. पहा किती नंबरचा ऑप्शन आहे आपल्याकडे, तर एक्स स्क्वेअर प्लस ओके 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 ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर सी. ओके 24. 25 नंबर काय म्हणते, द कंबाईन इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ द लाईन विच आर नॉर्मल अँड परपेंडिक्युलर टू द लाईन्स. ओके, नॉर्मल अँड परपेंडिक्युलर द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय सेम काहीच मोठी गोष्ट नाही, तोच क्वेश्चन आहे. काय कर सांग, पहा हा कार्यकर्ता इथं, हा कार्यकर्ता इथं, याची साईन चेंज म्हणजे इथे येणार -2 एक्स स्क्वेअर मायनस 7x इंटू वाय प्लस 4y स्क्वेअर इक्वल टू 0. मायनस साईननं मल्टिप्लाय केलं तर 2x स्क्वेअर प्लस 7x इंटू वाय आणि मायनस 4y स्क्वेअर इक्वल टू 0. पहा ऑप्शन नंबर किती आहे तर ओके प्लस मायनस 4y स्क्वेअर. रामकृष्ण हरी, ऑप्शन नंबर ए. देवा. चला 26 नंबर, द जॉइंट इक्वेशन ऑफ द लाईन्स विच बायसेक्ट अँड अँगल बायसेक्ट करून राहिला बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय द 2x स्क्वेअर प्लस 3xy प्लस y स्क्वेअर इक्वल टू 0. आपल्याकडे होमोजिनियस इक्वेशन आहे आणि भाऊ याचा डायरेक्ट फॉर्म्युला, डायरेक्ट शॉर्टकट आहे. पहा मी दाखवतो तुम्हाला. देवा, हे पहा, अरे वा एकदम बढिया, आता सापडलं. काय म्हणते, द इक्वेशन जॉइंट इक्वेशन ऑफ बायसेक्टर्स ऑफ द अँगल बिटवीन द पेअर ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0 इज काय राहील, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन a मायनस b इक्वल टू x इंटू वाय अपॉन h. एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन a मायनस b इज इक्वल टू x इंटू वाय इंटू h. हा फॉर्म्युला उचला पटकन तिकडे पेस्ट करा, बस तेच आहे इक्वेशन, तेच आहे. कुठे गेला हा तोच क्वेश्चन आहे. तर काय करसान, फॉर्म्युला काय, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन a मायनस बी इज इक्वल टू एक्स इंटू वाय अपॉन h. एक्स इंटू वाय अपॉन h. बस या फॉर्म्युल्यामध्ये पकडा आणि आन्सर काढा, बाकी काहीच नाही आहे. मी 1 मिनिटात पाणी पितो फक्त. ओके चल. तर याला कम्पेअर केलं आपण, कम्पेअर कशासोबत करू शकतो, होमोजेनियस इक्वेशन ऑफ द डिग्री 2 x, होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 बरोबर आहे. एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0 याच्यासोबत कम्पेअर केलं तर a ची व्हॅल्यू भेटली आपल्याकडे 2, a भेटला 2, त्यानंतर 2h ची व्हॅल्यू भेटली 3, तर h ची व्हॅल्यू भेटली 3/2. ओके, त्यानंतर b इज इक्वल टू भेटला 1. या सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू घ्या आणि याच्यामध्ये पुट करा. आपल्याकडे फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन a मायनस बी इज इक्वल टू एक्स इंटू वाय अपॉन h जसाचा तसा. एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, एक्स ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. ओके, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर जसाचा तसा अपॉन a मायनस बी. a ची व्हॅल्यू आहे 2, b ची व्हॅल्यू आहे 1, एक्स इंटू वाय जसाचा तसा, h ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 3/2. मग पहा इथं एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर 2 मायनस 1/1, 1 देत नसतात, हा 2 वरती गेला, 2x इंटू वाय अपॉन 3 जसा तसा 3 इकडे येणार, म्हणजे काय येणार, हा 3 डिवायडेशनचा मल्टिप्लिकेशन मध्ये इथे येणार 3x स्क्वेअर मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 2x इंटू वाय. हा इकडे आतमध्ये घेऊन घ्या, इथे येणार 3x स्क्वेअर मायनस 2x इंटू वाय मायनस 3y स्क्वेअर इक्वल टू 0. हे बनलं तुमचं कंबाईन इक्वेशन 3x इंटू वाय मायनस. ओके ओके ओके, ऑप्शन नंबर डी, ऑप्शन नंबर डी. ओके चलो आगे. द कंबाईन इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ द लाईन विच इज बायसेक्ट. तोच क्वेश्चन तेच करायला लावता का पुन्हा करू भाऊ, काही विषय नाही, करून टाकू. पहा कम्पेअर विथ एक्स स्क्वेअर, कम्पेअर विथ, चला थोडंसं चांगलं करू काय, हा जसं लहानपणी करत होतो की नाही आपण तशा गोष्टी करू. पहा कम्पेअर विथ, कम्पेअर COMPAR. ओके WITH, कम्पेअर विथ कशासोबत, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके, त्यानंतर a इज इक्वल टू 5, त्यानंतर हा 2h इज इक्वल टू -8 आणि हा b इज इक्वल टू 3. बस झालं. ओके चलो, मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन a मायनस बी इज इक्वल टू एक्स मल्टिप्लाइड बाय वाय अपॉन h.
एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर ॲज इट इज ए मायनस बी 5 मायनस 3 इज इक्वल्स टू एक्स इंटू वाय जसाचा तसा 2h ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे पहा 2h इज इक्वल्स टू -8 अँड बे चुकाट h इज इक्वल्स टू -4 इथे येणार -4. ओके गजानन महाराज एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन 5 मायनस 3 विल बी 2 इज इक्वल टू एक्स इंटू वाय अपॉन -4 बे दुनी 4 इथं आला एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स इंटू वाय अपॉन -2 डिवायडेशनचा मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणजे इथे काय येणार इथे येणार -2 मल्टिप्लाइड बाय एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स इंटू वाय ॲज इट इज -2 एक्स स्क्वेअर प्लस 2 वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स इंटू वाय ॲज इट इज हा तिकडे घेऊन घ्या एक्स वाली टर्म निगेटिव्ह पाहिजेत नाही म्हणून म्हणजे इथे येणार 2x स्क्वेअर हा निगेटिव्हचा पॉझिटिव्ह प्लस एक्स इंटू वाय हा पॉझिटिव्हचा निगेटिव्ह 2y स्क्वेअर इज इक्वल टू 0 ऑप्शन नंबर 2x स्क्वेअर प्लस एक्स इंटू वाय मायनस 2y स्क्वेअर इक्वल टू 0 ऑप्शन नंबर सी. पटकन मारा पटकन घरी 27 27 झाले 28 द कंबाईन इक्वेशन ऑफ द बायसेक्टर ऑफ द अँगल्स बिटवीन द कोऑर्डिनेट ऍक्सिस म्हणजे काय तर एक्स आणि वाय कोऑर्डिनेट ऍक्सिस भाऊ हे डायरेक्ट मारायचं हे बिलकुल करायचंच नाही याचा ऑप्शन मला तुमच्या इकडून पाहिजे ऑप्शन नंबर ए असण्याचं पहा कोऑर्डिनेट ऍक्सिस असतील तर डायरेक्ट एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इक्वल टू 0 असते ना पटकन एकदम पटकन हे डायरेक्ट मारायचं आहे याच्यात काही जास्त लोड नाही घ्यायचा. 28 झाला 29 द अँगल बिटवीन द स्ट्रेट लाईन्स पासिंग द अँगल बिटवीन द लाईन्स ax स्क्वेअर प्लस 2hx स्क्वेअर प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0 द अँगल बिटवीन द स्ट्रेट लाईन्स अँड passing the angles between the lines ax square plus 2hx square plus by square equal to 0 is an right angle. सरळ राईट अँगल जास्त लोड नाही घ्यायचं जास्त टेन्शन घ्यायचं नाही पुढे क्वेश्चनच नाही आपल्याकडे. तर हे झाले आपले 29 क्वेश्चन झाले. पुढच्या लेक्चरमध्ये आपण याच्या समोरचे क्वेश्चन घेऊ भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. तर तिथपर्यंत काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करू शकता. येणाऱ्या रविवारी म्हणजे आजचा शुक्रवार आहे शनिवार रविवारी आपला विकली चर्चा असते. विकली चर्चामध्ये काही प्रॉब्लेम असला तर तुम्ही कमेंट ड्रॉप करा. कमेंट कुठेही करू शकता व्हॉट्सअपला करू शकता इंस्टाग्रामले टेलिग्रामले त्यानंतर टेक्स्ट मेसेज किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवरती कमेंट करू शकता किंवा आणखीन काही जर असेल तुमच्याकडे संसाधन त्यांना करू शकता. काही वांधानी पत्र पाठवू शकता पत्र बी येते आमच्या गावात पोस्ट बी आहे आमच्या गावात तर काही वांधा नाही तुम्ही काही करू शकता. काही प्रॉब्लेम असला तर सांगा. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. भारत माता की जय.